ठीक आहे. थिस्सलुनीकरास पत्र 2 अध्याय. तिसरं वचन. कारण आमचा बोध फसवण्याने किंवा अशुद्धपणाने किंवा कपटाने केलेला नव्हता. दुसरं पत्र 2 अध्याय 3. कोणत्याही प्रकारे कोणी तुम्हास फसू नये, कारण पहिल्याने विश्वासातून पडणे होईल आणि तो अधर्माचा पुरुष, तो नाशाचा मुलगा प्रगट होईल. हालेलुया. ज्या ज्या प्रदेशामध्ये तुम्ही राहता, तुम्ही जालन्याच्या मोबाईलवर वेगवेगळ्या ठिकाणचे लोक आहेत. जिथून तुम्ही आहात, जिथं देवाची मंडळी आहे, ती देवाची मंडळी त्या प्रदेशासाठी जबाबदार आहे. परमेश्वर कुठल्याही राजकीय पक्षाला जबाबदार पकडणार नाही. परमेश्वर तुम्हाला, मला, देवाच्या मंडळीला जबाबदार. अधर्माचा पुरुष म्हणजे अँटी क्राइस्ट प्रगट होण्यासाठी फार विश्वासातून फार मोठं पतन झाल्याशिवाय समजण्यासाठी अवघड आहे. प्रभू तुम्हाला समजायला सांगितलं. अँटी क्राइस्टचा आत्मा जगामध्ये आत्ताच कार्य करीत आहे. ख्रिस्त विरोधी आत्मा आत्ताच जगामध्ये कार्य करीत आहे. तो आत्मा एका प्रदेशावर ताबा घ्यावा, तर तिथली मंडळीचा विश्वासातून पतन झाल्याशिवाय ते होऊ शकत. या जालन्याच्या प्रदेशात जर सैतान प्रबळ व्हावा, तर जालन्याची मंडळी विश्वासातून पतन झाल्याशिवाय होत नाही. विश्वासातून पतन, धार्मिकतेतून पतन हे केव्हाच होत चालले. पहिलं प्रेम, पहिली प्रार्थना, पवित्रतेसाठी असलं पहिला आवेश, देवासाठी असलं पहिलं समर्पण, ह्याच्यातून जसं आपण पडत जातो, पतन होत जातो, तसं आपल्या आपल्या प्रदेशामध्ये सैतानी शक्ती प्रबळ होत जाते. म्हणून तुम्ही जबाबदार आहात. फार मोठी जबाबदारी आहे देवाच्या लोकांना. आणि आपण बेफिकर लहान लेकरांसारखं बिलकुल बेफिकरीचं जीवन, आपलं खाणं पिणं, आपलं जीवन, आपली कमाई, बस. प्रार्थना केली तर केली, वचन वाचलं तर वाचलं, काय तर नाही, असं जीवन तुमचं. आपल्या आजूबाजूच्या तर आपल्याला काय परवाच नाहीये. जालन्याचं सोडा, भारताचं सोडा, जालन्याचं पण आपल्याला परवा, असं जीवन आपण जगतो. हालेलुया. म्हणून पेत्राचे पहिले पत्र 4 अध्याय 17 वचन. कारण देवाच्या घरापासून न्याय करण्याचा आरंभ व्हावा अशी वेळ आली आहे.
आणि तो जर पहिल्याने आपल्यापासून सुरू होतो तर जे देवाच्या न्यायही परमेश्वर कुठून आरंभ करतो? देवाच्या घरापासून न्यायाचा आरंभ. यहेजकेलचं पुस्तक 8 आणि 9 अध्याय तुम्ही घरी गेल्यावर वाचा. तिथं परमेश्वर यहेजकेलाला मंदिरामध्ये घेऊन जातो, देवाच्या मंदिरामध्ये. आणि देवाच्या मंदिराच्या पवित्र स्थानात त्याला अनेक अशुद्ध कामं होत असलेली जाते. त्याच्या अंगणात यहुदी बाया तामूसची सेवा करतात. तामूस जो बाबिलोनाचा देव आहे त्याची सेवा करताना दिसतात. आत मंदिरामध्ये प्रत्येक वडील वेगवेगळ्या दैवतांची आराधना करताना. पण परमेश्वर पांढरे वस्त्र नेसलेल्याला बोलवतो, करूप दूत आहे, आणि म्हणतो जा, ते लोक जे शहरातल्या ह्या अशुद्ध गोष्टी पाहून कणत आहेत, रडत आहेत, त्यांच्या माथ्यावर चिन्ह लाव. आणि मग दुसऱ्याला सांगतो जा, तलवार घ्या, पवित्र स्थानापासून सुरू करून प्रत्येक बाकीच्याला संपून टाक. फक्त कोण वाचणार? जे शहरात मंदिरात होत असलेल्या अशुद्धपणाबद्दल देवाजवळ रडत आहेत, कणत आहेत, तेच फक्त वाच. त्यांच्या माथ्यावर चिन्ह तेच वाच, बाकीचे सगळे मानून. किती भयानक गोष्ट आहे. आपल्याला हे प्रश्न स्वतःला विचारायचा आहे, आपल्यामध्ये किती जण असे आहेत जे कणणारे आहेत, रडणारे आहेत. ख्रिस्ती जगाची आत्मिक स्थिती पाहून, नामधारीपणा पाहून, विश्वासणाऱ्यांची पतन झालेली अवस्था पाहून, शहरातील अनेक चुकीच्या गोष्टी पाहून कणणारे, रडणारे किती जण होते. बेजबाबदार, बेफिकर आत्मिक बच्चे राहू नका. किती वर्ष अजून असंच चालणार? देवामध्ये वाढायचं. हालेलुया. यहेजकेल 22 अध्याय 23 आणि 24 वचन वाचतो. यहोवाचे वचन माझ्याकडे आले. ते म्हणाले, मनुष्याच्या मुला, तिला सांग, जी भूमी स्वच्छ झाली नाही, जिच्यावर रोषाच्या दिवशी पाऊस पडला नाही, ती तो आहे. हालेलुया. जी भूमी स्वच्छ झाली नाही ती तू आहेस. भूमी स्वच्छ कसं होणार? पाऊस पडल्याने. जगामध्ये पण आपण पाहतो, ज्यावेळेस धो पाऊस पडते, वर्षभर साठलेला घाण सगळं काय होते, वाहून जाते. तसंच व्यक्ती जीवनामध्ये, कुटुंबामध्ये, मंडळीमध्ये पवित्र आत्म्याच्या पावसानेच घाण शुद्ध होणार, घाण जीवनातून धुतले जाणार. हालेलुया. आपल्या वैयक्तिक जीवनात, आपल्या कुटुंबात, आपल्या मंडळीत जर घाण निघून जावी तर काय व्हायला पाहिजे? पवित्र आत्म्याचा मुसळधार पाऊस. हालेलुया. तुम्ही जे सेवा करताय तुम्ही त्याला जबाबदार आहात. प्रत्येक वेळेस मंडळी एकत्र येते तर एक नवीन वर्षाव व्हायला पाहिजे. आपण वैयक्तिक प्रार्थनेला बसतो त्यावेळेस नवीन वर्षाव व्हायला पाहिजे. नव्याने पवित्र आत्म्याने आपण भरलं पाहिजे. नव्याने पवित्र आत्म्याचा पाऊस पडला पाहिजे.
हालेलुया, हालेलुया. तरच शुद्ध राहणार आपण. पावसानेच शुद्ध राहणार. दुसरा शुद्ध व्हायला मार्ग पावसाच्या पाण्याने शुद्ध. हालेलुया. पुष्कळ लोकांना अजून पवित्र आत्माच मिळालेला नाही. आणि मिळालेलं नाही किंवा मिळत नाही कारण तहान नाही. प्रभू येशू म्हणतो, जो कोणी तहानेला आहे त्याने माझ्याकडे यावं आणि प्यावं, त्याच्या हातून जिवंत पाण्याची नदी यावं. पवित्र आत्मा मिळाल्याचा उघड चिन्ह अन्य भाषा आहे. म्हणून हे प्रश्न मी विचारतो, किती जणांना अन्य भाषेच्या चिन्हाबरोबर पवित्र आत्म्याचं दान मिळालेलं आहे? त्यांनी जरा हात वर करा. अन्य भाषेचं दान, हात सरळ वर करा. ज्यांचे हात खाली आहेत, तुम्हाला अजून तो पहिला पाऊसच मिळालेला नाही. का मिळत नाही? कारण तहान. का तहान नाही? कारण आपले विचार अनेक संसारिक गोष्टींमध्ये, चिंता काळजीमध्ये गुंतलेले आहे. म्हणून आत्मिक गोष्टींची काळजी करायला वेळच नाही. फार भयानक स्थिती आहे. तर आज या क्षणी प्रभू येशू आला, माझे पुस्तक, टॅब, मोबाईल हे सगळं इथंच दिसेल, माझी बॅग इथंच दिसेल, माझे कपडे इथं पडलेले असेल, पण मी तुम्हाला दिसणार नाही. त्याच्यामध्ये पवित्र आत्मा नाही, त्याच्यामध्ये सामर्थ्य नाही स्वतःच रूपांतर करायचं. आणि तो प्रभू सोबत उचलला जाणार. म्हणून सहज घेऊ नका, हलकं घेऊ नका. दरवेळेस येऊन सगळ्या गोष्टी परत परत सांगायला मला वेळ नाही. प्रत्येक वेळेस ज्या महत्वाच्या गोष्टी सांगितल्या जातात, लिहून ठेवा, लक्षात ठेवा, प्रार्थना करा, जीवनात मिळवा. लिहून ठेवा, लक्षात ठेवा, प्रार्थना करा, जीवनात मिळवा. पुढच्या वेळेस आल्यावर ह्याच गोष्टी रिपीट करायला वेळ नसणार. अनेक महत्वाच्या गोष्टी. आज महत्वाची गोष्ट हे शिकलो आपण देशासाठी रडणारे, कणणारे असलं पाहिजे, तर आपल्या माथ्यावर शिक्का असेल आणि आपण वाचणार. देवाच्या मंडळीत विश्वासाचं पतन होत आहे. पहिला विश्वास कुठे आहे? पहिलं समर्पण कुठे आहे? पहिली आत्मिकता कुठे आहे? कुठे आहे? आपण चोरी करत नाही, खून करत नाही, व्यभिचार करत नाही, दारू पित नाही, सिगरेट पित नाही. त्याच्यामुळे आपण स्वतःला शुद्ध आणि पवित्र समजत चालतोय. परमेश्वर बाहेरच्या या गोष्टी पाहत नाही. बाहेर पाहून प्रभू, तुम्ही शास्त्री पुरुषींसारखा चुना लावलेले लोक. परमेश्वर हृदयाकडे पाहतो. ते पहिलं प्रेम कुठे आहे? ते उष्णपणा कुठे आहे? प्रभू म्हणून तुम्ही कोमट झालेले, पहिल्या प्रीतीतून पडलेले आहात. हालेलुया. पवित्र आत्म्याच्या पावसानेच घाण स्वच्छ होणार. 10 वर्षापूर्वी पवित्र आत्म्याचा पाऊस मिळाला, त्याच्यानंतर काही नाही. दररोजचा नवीन अभिषेक पाहिजे, दररोज नवीन भरणं पाहिजे. हालेलुया. 25वं वचन पुन्हा, एचकेल 22:25. तिच्या भविष्यवाद्यांचा कट झालेला आहे. ते दुर्जन. कशामुळं? प्रदेश, भूमी घाण झालेली आहे. लक्ष द्या मला. कशामुळे भूमी घाण झालेली आहे? कशामुळे? देवाचा क्रोध त्यांच्यावर येण्यावर. 4 प्रकारच्या लोकांना परमेश्वर त्या ठिकाणी जबाबदार ठरवत आहे. प्रॉफिट्स, प्रीस्ट, प्रिन्सेस, पब्लिक. संदेश ते, भविष्यवादी, याजक, पास्टर, सेवक. प्रिन्सेस म्हणजे अधिकारात असलेले लोक, राजकारणी लोक, ते पदावर आहे, अधिकारात आहे. आणि समाज. सर्वात पहिलं परमेश्वर मंडळीत असो किंवा जगात असो, अशुद्ध पण घाण वाढत जाण्याला जबाबदार परमेश्वर संदेश त्यांना, भविष्यवक्त्यांना
खोट्या भविष्यवाणीमुळं बहकलेले लोक अशुद्धपणात वाढत जातात. त्यावेळेस विश्वासातून पतन होणारा वातावरण असते. आत्मिक पतन होण्याचं वातावरण असते. त्या वातावरणामध्ये कसं काय वातावरणामध्ये उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये काय विशेष वनस्पती वाढते, तसे ह्या विश्वासात पतन होणाऱ्या वातावरणामध्ये पुष्कळ खोटे भविष्यवादी उत्पन्न होतात. खोटे संदेश ते उत्पन्न होतात. मत्ती 24 अध्यायामध्ये पण प्रभू येशूने ते दाखवलं. पुष्कळ लोक एकमेकांना धरून घेतील, एकमेकांचा द्वेष करतील, प्रीती थंडावेल, अधर्म वाढेल. आणि अशा वातावरणामध्ये तिथेही काय वाढत आहे? खोटे संदेश ते, खोटे संदेश ते, खोटे संदेश ते झुंडीने सापडतील. त्यांची सभा सापडेल तुम्हाला. आहाब राजाच्या काळामध्ये पाहतो, एकीकडे एलिया एकटा आणि दुसरीकडे 850 खोटे भविष्यवाणी. एलिया एकटा आणि एका बाजूला, आणि मग शेवटी एलिया त्यांचं सगळं खात्मा करतो. आता आपल्याला वाटलं असेल चला आता सगळं काय घाण गेली असेल, नाही. परत थोड्या वेळानंतर आहाब युद्धाला जाण्याचा प्रयत्न करतो. यहोशफात यहूदाच्या राजाला सोबत घेण्यासाठी, त्याला मनवण्यासाठी खोट्या भविष्यवाद्यांना तो बोलतो. 400 खोटे भविष्यवादी किती, आणि एकटा खरा देवाचा भविष्यवादी मिखा. खरा संदेशचा फक्त 400 आणि 850 किती झाले? 1250. 1250 खोटे भविष्यवादी, खोटे संदेश ते एका बाजूला, आणि केवळ 2च खरे संदेश ते एका बाजूला. हा प्रमाण रेशो प्रोपोर्शन. एकीकडे 1250 आणि दुसरीकडे 200. कारण या विश्वासातून पतन होणाऱ्या गढूळ वातावरणामध्ये, ज्या जगामध्ये आज आपण जगत आहोत, आत्मिक वातावरण कसं आहे? गढूळ. त्या गढूळ वातावरणामध्ये कोणती वनस्पती उद्भवते? खोटे भविष्यवादी, खोटे संदेश, खोटे संदेश. हालेलुया. सकाळी जे मोबाईलवर होते त्याच गोष्टी सकाळी पण शिकव. प्रभू येशू म्हणतो, वाचा मत्ती 24:4. तेव्हा येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, कोणीही तुम्हाला फसवू नये, कोणीही तुम्हाला फसवू नये म्हणून जपा. म्हणून जपा. कोणीही तुम्हाला फसवू नये म्हणून जपा. लक्ष द्या माझ्याकडे. आपण म्हणू शकतो काय, मला कोणी फसवणार नाही, मला कोणी फसवू शकत नाही. त्या खोट्या आत्मविश्वासात बसलेले काही लोक काय त्या ठिकाणी. काय खोटा आत्मविश्वास आहे? मला कोणी फसवू शकत. तुम्ही फसले जाऊ शकता, म्हणून येशू स्वतः म्हटलं सावधान राहा, कोणी तुम्हाला फसवू नये. बोला, मी फसलं जाऊ शकतो, म्हणून येशूने मला चेतावणी दिली आहे की मी सावध राहिलो पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तिथून पुढे 21 वर्षापर्यंत 4 वेळा प्रभू येशू खोट्या संदेशांबद्दल, खोट्या भविष्यवाद्यांबद्दल सांगत, सावधान राहा, फसवू नका, फसवू नका, फसवू नका. हालेलुया. एक महत्वाचा प्रश्न आहे, ओळखायचं कसं? कोण खरा आणि कोण खोटा ओळखायचं कसं? अनुवाद 13वा अध्याय 1 ते 5 वचन बघा.
जर एखादा भविष्यवादी किंवा स्वप्न पाहणारा तुझ्यामध्ये उठतो आणि तो तुला चिन्ह किंवा अद्भुत चमत्कार दाखवतो, आणि जे चिन्ह किंवा जो चमत्कार हा काय करतोय, चिन्ह दाखवतोय, चमत्कार दाखवतोय, चिन्ह दाखवतोय. लक्ष द्या माझ्याकडं. असा एखादा व्यक्ती जालन्यामध्ये आला तर मला वाटतं सगळं लोक त्याच्या मागं पडते. कारण काय आहे, चिन्ह आहे, चिन्ह दाखवतोय, चमत्कार दाखवतोय. आज सब जगह चमत्कार को नमस्कार. चिन्ह दाखवतोय, चमत्कार दाखवतोय, चिन्ह दाखवलं जातंय, चमत्कार दाखवलं जातंय, म्हणून तो खरा आहे हे त्याला पुरावा नाही. हालेलुया. जर तो वचनाचं खरं शिक्षण शिकवत नाही आणि वचनाच्या खऱ्या शिक्षणामध्ये चालत नाही, तर तो जरी चिन्ह आणि चमत्कार, खरे चिन्ह चमत्कार होत आहे, जरी तो चिन्ह चमत्कार दाखवत असला तरी तो खोटा भविष्यवाणी. कशामुळं? खरं शिक्षण आणि खरं जीवन, खरं शिक्षण नाही आणि खरं जीवन. हालेलुया. आणि आज आपण लोक त्यांना अशांना ओळखतच नाही. का ओळखत नाही? कारण आपल्या जीवनामध्ये वचनाच्या अभ्यासाला बिलकुल जागाच नाही, बिलकुल वेळच. वचनाचा अभ्यास नाही, वचनाचं वाचन नाही. वचन नसल्यामुळं खरं कोण बोलतोय आणि खोटं कोण बोलतोय ओळखलं जात नाही. असे खोटे चमत्कार, खोटे चिन्ह करणाऱ्यांपासून वाचायचं असेल, त्यांच्या खोट्या शिक्षणापासून वाचायचं असेल, तर तुम्हाला स्वतः वचनाचा अभ्यास केला पाहिजे. नाही. हालेलुया, हालेलुया. हे वचनाप्रमाणे आहे का? हे वचनाप्रमाणे नाही दिसतंय, मी त्या व्यक्तीचा स्वीकार करणार. हालेलुया. उदाहरण, साधी गोष्ट, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बुडून बाप्तिस्मा हे खरं शिक्षण. ते शिकवत नाही आणि ते पाळतही नाही, आणि चिन्ह दाखवतो आणि चमत्कार दाखवतो. अशावर आपण विश्वास ठेवायचा, अशावर विश्वास ठेवायचा. कारण चुकीच्या शिक्षणामध्ये समजा तो मानतो, ठीक आहे, बाप्तिस्मा बुडून आहे, पण शिंपडून बाप्तिस्मा घेणाऱ्यांच्या संगती तो राहतो, वेगळं होत नाही, तेव्हा आपण त्या व्यक्तीला स्वीकारायचं. हो का नाही? आपण अशा प्रकारे आज या ठिकाणी एकत्र येण्याची नाही तर मग गरजच. कशामुळे आपण एकत्र आहोत? जे चुकीच्या शिक्षणात आहे त्यांच्याशी आपण सहभागिता करू शकत नाही, त्यांच्याबरोबर आपण मेजात भाग घेऊ शकत नाही. लक्षात येते ना? अशा अनेक गोष्टी आहेत. चमत्कार बरोबर आहे, चिन्ह आहे, पण शिक्षण चुकीचं आहे. हालेलुया. तो कोण आहे? खोटा संदेश, खोटा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून फक्त चिन्ह चमत्कार हे स्थापित करत नाही की तो खरा आहे. खरं शिक्षण पण त्याच्याजवळ असतं, आणि त्याला ओळखण्यासाठी आपण प्रत्येक व्यक्ती वचनाचा वाचन आणि अभ्यास करणारे व्हायला पाहिजे. मोबाईलवर ऐकणारे पण आणि माझ्या समोर ऐकणारे पण वचनाचा वाचन आणि अभ्यास दुर्लक्ष करू नका. हे छोटे छोटे येणारे लबाड संदेष्टे आणि भविष्यवादी, यांच्याकडून तुम्ही इतके लवकर फसताय, तर यांच्या सर्वांचा बाप अँटिक्राइस्ट येईल, त्यावेळेस तुमची काय हालत. डोळे बंद करून त्यांच्या मागे तुम्ही जा. उलट त्याला तुम्ही येशू म्हणाल, येशू चाललाय. सावध व्हा. आणि जो सावध आहे तो काय करेल? वचनाचा अभ्यास करेल,
तो सावध आहे, तो काय करेल? अनोळखी व्यक्ती, एक नवीन आलेला व्यक्ती वचन सांगत आहे, तसंच आहे का रे बाबा? तसंच आहे का रे? याचं जोड वचन ते त्या वचनाने असं समजतंय, हे चुकीचं आहे, हे स्वीकारणार. मग त्याचं नाव किती मोठं असो, त्याची मिनिस्ट्री किती मोठी असो, वचन खरं आहे. मनुष्य खरं नाही, वचन खरं आहे. Praise the Lord. अनुवाद 18व्या अध्यायामध्ये आपण जाऊया, तिथं आणखीन एक चिन्ह. वीस ते 22 वचन. पण जो भविष्यवादी जे वचन बोलायला मी त्याला आज्ञापिले नाही, ते वचन माझ्या आज नावाने पुष्कळ लोक काय बोलत आहेत? जे देवाने आज्ञा दिले नाही अशा गोष्टी भांडणे लावून देतात. समजा लोकांसाठी माझ्या जवळ आलं, काहीतरी विषयासाठी प्रार्थना करायची, तरी समजा मला समजलं की लोकांशी मला त्याच्यामध्ये दुश्मनी येतो, त्याच्यामध्ये जादूटोणा करणार करत आहे, तरी मी त्याला बोलून दाखव, तिथं बोलून दाखवावं, बोलून दाखवावं का? बोलून दाखवलं तर काय होणार? भांडणं होणार, दुश्मनी तयार होणार. पवित्रात्मा तसं करायला लावणार. मग हे कोणाकडून आहे? देवाकडून. परमेश्वराकडून जे आहे ते प्रेम आणि शांती आणि ऐक्य उत्पन्न करते. जे शैतानाकडून आहे ती दुश्मनी उत्पन्न करते. हालेलुया. असं ते वचन करते. पण जो भविष्यवादी जे वचन बोलायला मी त्याला आज्ञापिले नाही, मी त्याला आज्ञापिले नाही अशा गोष्टी बोलणारा, माझ्याकडे लक्ष द्या. प्रभूच्या दयेने आपल्या मंडळीमध्ये अशा गोष्टी होत नाही, चालत नाही, कारण आम्ही तसं करत नाही आणि त्या गोष्टीला आम्ही एनकरेज पण करत. तर मी अनेकांमध्ये राहतो, अनेक लोकांमध्ये राहिलेलो आहे. सहज 2-2 मिनिटाला म्हणतात, देव माझ्याशी बोलला, देवाने मला दाखवलं. 5-5 मिनिटाला बोलतात, देव माझ्याशी बोलला, देवाने मला दाखवलं. मी कधी कधी चक्रात पडतो, इतकं देव त्याच्याशी बोलतो, माझ्याशी का बोलत नाही बाबा? 5-5 मिनिटाला देव माझ्याशी बोलला, देवाने मला दाखवलं. काही लोकांना होतो त्याला सांभाळून उगाच कुठेही कशालाही देवाचं नाव घेऊ. देवाचं नाव कुठेही घ्यायला, कशालाही घ्यायला भीती वाटत. त्या लोकांना देवाने बोलायला लावलेलंच नसतंय, स्वतःच्या मनाने बोलतात आणि जे बोलतात ते खरं ठरत नाही. अशा लोकांकडे आपण मीटिंगला जातो, सेवेला जातो, बसतात, आई तुझं चांगलं होणार आहे, तुझे सुना तुझ्यावर प्रेम करणार आहे, तुझे मुलं करोडपती बनणार आहे, और काय खुश. पुढे जाऊन तुमच्या मुलाला MBBS ला ऍडमिशन होणार आहे, त्यामुळे काही स्वर्गातच पोहोचले. सगळ्यांना आणि मग जाणार पण गोळा करून छू, आणि हे वाट बघतात. 6 महिने झाले, वर्ष झाला, 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, काही जुन्या करारात काय शिक्षा होती माहितीये का? एखादा देवाच्या नावाने बोलतो आणि ते खरं ठरत नाही तर त्याला काय करा? जिवंत मारून टाका. दुसऱ्या ठिकाणी लिहिलं त्याला जाळून टाका. आपल्याला आता माणसांना जाळायचं नाही, परंतु ते दुष्टात्म्याला प्रभूच्या मंडळीत उभा राहायला जागा नसावी. असे लोक देवाच्या मंडळीत आले तर त्यांचं ततपापा वळालं पाहिजे, त्यांची भविष्यवाणीच बंद व्हायला पाहिजे. हालेलुया. देवाचं वचन म्हणते, नीतिमानाच्या मंडळीत दुष्ट सरळ उभा राहू शकत नाही. विश्वास आहे का? किती जणांना विश्वास आहे?
आणि परमेश्वर तसंच करणार आहे. पण आपण नीतिमान असलो पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. मग ते 7व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः या गोष्टीबद्दल बोलतो. 15 आणि 16 वचन. खोट्या भविष्यवाद्याविषयी किती वेळा नवीन करारामध्ये आलेले आहेत. खोट्या भविष्यवाद्याविषयी सावध असतात. पुढं आंतरिक क्रूड लांडगे काय करतात? मारून टाकतात. माझा पुढं त्यांच्या फळावरून त्यांना लक्ष द्या. फळ म्हणजे काय? 2 गोष्टी. एक, त्यांना वॉच करा, त्यांचं जीवन वॉच करा. प्रेम आहे का? नम्रपणा आहे का? क्षमा आहे का? पवित्रता आहे का? पवित्रतेसाठी आवेश आहे का? पाप सहन होत नाही असा स्वभाव आहे का? संदेशा कसा असतो? त्याला पाप सहन होत नाही. हे स्वभाव त्याच्यामध्ये दिसतंय का? हे फळ त्याच्यामध्ये दिसतंय का? पहा, झाडाला त्याच्या फळाने ओळखा, मग त्याचा संदेश स्वीकार. पहिलं वचनाने परखून हे वचनामध्ये बसतंय का? नाहीतर रिजेक्ट. दुसरी गोष्ट, तो जे संदेश देतो, त्यांनी जी सेवा केली, त्याचा परिणाम काय? तो गेल्यानंतर सगळे त्या संदेश त्याचीच वाहवाही करतात का देवाची वाहवाही? दुसरं, त्याचा संदेश घेऊन गेल्याने लोकांमध्ये देवाचं भय, देवाविषयी आवेश, पवित्रतेचा गांभीर्य, देवावर प्रेम, देवाकडे अधिक वळण्याची इच्छा, पश्चाताप, हे फळ निर्माण झालं का त्याच्या सेवेतून? हा लोक फक्त काय भावनेमध्ये ते हे झाले आणि मग थंड होऊन गार बसले? हे परीक्षण करायचं. फळ काय? फळ काय? झाडाला त्याच्या, जी सेवा तुम्हाला ख्रिस्ताच्या जवळ घेऊन जात नाही ती सेवा नकोय. जी सेवा स्वतःला मोठं करणारी ती सेवा नकोय. जी सेवा तुम्हाला निस्वार्थ म्हणून देशासाठी, दुनियेसाठी जीवन जगायला शिकवत नाही ती सेवा नकोय. हालेलुया. जी सेवा तुम्हाला पवित्रतेसाठी आवेशी बनवत नाही ती सेवा नकोय. जी सेवा तुम्हाला पश्चातापाकडे नेत नाही ती सेवा नकोय. हालेलुया. हालेलुया. लक्षात येत आहे ना? लक्षात येत आहे ना? आता हे सगळी घाण निघणार कसं? पुन्हा 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 पवित्र आत्म्याचा पाऊस. हालेलुया. हालेलुया. आजही आपल्याला काय पाहिजे नाही? सगळेजण गुडघ्यावर जाऊया. प्रभू आज मला नवीन पाऊस, आज मला पुन्हा पाऊस पाहिजे. ज्यांना मिळालं नाही त्यांनी मला, प्रभू अनेक दिवस झाले, अनेक महिने झाले, अनेक वर्ष झाले, मी पाऊस न पडलेल्या भूमीसारखा आहे.